कर्ज वितरणात आणि वसुलीत अव्वल ठरलेल्या वरवड बकाल येथील विदर्भ कोकण बँकेचे शाखा व्यवस्थापक सुरेश गाडे यांचा सत्कार आज वरवड बकाल येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. आपल्या कार्यकौशल्याने बँकेचा नावलौकिक वाढवल्याबद्दल तसेच परिसरात गरजूंना घरपोच लोन सुविधा आणि आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्याचं मार्गदर्शन करणाऱ्या सुरेश गाडे यांनी निश्चितच बँकेचा आणि परिसराचा नावलौकिक मोठा केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या बाबीची जाण ठेवून आज सामाजिक कार्यकर्ते श्याम डाबरे, नारायणराव ढगे, सुनील बोडखे, प्राध्यापक रौंदळे आदींनी त्यांचा सत्कार केला. पण बँक अर्थात सध्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाऊन कर्ज देणारी बँक आहे आणि या बँकेचं वरवड बकाल शाखेचं एक वैशिष्ट्य आहे की येथे सुरेश गाडे हे शाखा व्यवस्थापन जेव्हापासून आले तेव्हा अगदी ही बँक नसून हा एकदम असा घरेलू व्यवहार या ठिकाणी चालते. अनेक शेतकरी, कर्ज घेणारी मंडळी, बचत गटाच्या महिला अगदी इथं आपलं घर समजून इथं येतात आणि असे त्यांचे व्यवहार चालतात. तर असं असताना या बँकेची प्रगती उत्तरोत्तर चांगली झालेली आहे. आज गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी गाडे साहेबांचा सत्कार केला आहे. साहेब, मला हे सांगा की आपल्या बँकेचं एक वैशिष्ट्य काय सांगता येईल? आमचं कसं आहे, प्रत्येकाला त्याच्या घरी जाऊन समजा शेतकरी कसं आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. काही समजा बँकेत कसं जायचं तर आम्ही त्यांना घरी जाऊन समजून सांगतो. त्यांना कर्ज पाहिजे असेल तर कर्ज देतो, त्यांना कागदपत्र घरी जाऊन देतो. तसेच ज्यांना कर्ज वाटप वगैरे केलेलं आहे, पीक कर्ज वगैरे वाटप केलं आहे, तर त्यांच्या घरी जाऊन आम्ही रिन्युअल वगैरे करतो. आणि त्यांचा जो व्याज परतावा आहे म्हणजे त्यांना कर्जदाराला जे पीक कर्ज घेणारे आहे त्यांना वर्षाच्या अंदर जर पैसे भरले तर व्याज वगैरे मुळीच लागत नाही. म्हणजे ते एकदम फ्री कर्ज आहे. तर आम्ही प्रत्येक लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे रिन्युअल वगैरे करून त्यांना ते सोय उपलब्ध करून देतो. याशिवाय आपल्या बँकेच्या कोणत्या अशा योजना आहेत की ज्या आपण राबवलेल्या आहेत, चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आहेत, ज्यामुळे आपल्या बँकेला, आपल्या शाखेला एक बहुमान मिळालेला आहे? आता कसं आहे, आम्ही विद्यार्थ्यांना एज्युकेशन वगैरे लोन देतो. बरं. ज्यांची फी वगैरे भरायची कुवत नाही, समजा त्यांची सोय नाही आहे, गरीब परिस्थिती, त्यामुळे ते भरू शकत नाही, मग ते शिक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना आम्ही 8 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला पाठवलेलं आहे बँकेमार्फत कर्ज देऊन. याशिवाय अजून कोणते लोन प्रकरण आपण आपण बचत गटांना आपण कर्ज देतो 1 ते 1.5 लाखापासून ते 6 लाखापर्यंत. तर असे आपल्याकडे 150 बचत गट आहे वाटप केलेलं आहे आपण, आणि त्यांची परतफेड सुद्धा रेग्युलर आहे. बचत गटांना किती लाख कर्ज किंवा किती त्यांना जवळपास 6 करोडच्या जवळपास वाटप झालेलं. 6 करोड सर्व आपल्या 14 गावामधलेच, एरियामधलेच आहे. त्यांना सरकारची एक अशी योजना असेल मुद्रा योजना वगैरे, या योजनेच्या बाबतीत काय सांगता येईल किंवा त्यांची कर्ज प्रकरण कशी करताय आपण? आता व्यावसायिक जे आहेत, छोटे मोठे उद्योगधंदे करणारे आहेत, त्यांना आपण त्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता मुद्रा लोन मध्ये 50,000 ते 5 लाखापर्यंत कर्ज देऊ शकतो. तर अशा आम्ही बऱ्याच लोकांना कर्ज दिलेले आहे. कोणाला 50,000, कोणाला 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाखापर्यंत असे हे दिलेले मुद्रामध्ये. आता ते चांगले आमचे वसुली वगैरे सुद्धा चांगले व्यवस्थित चालू आहे. आपल्या बँकेने काही गृह कर्ज वगैरे, घर कर्ज, वाहन कर्ज वगैरे अशा पद्धतीचे कर्ज? आम्ही गृह कर्ज सुद्धा दिलेलं आहे. एक गणेश टिटू म्हणून आहे, आपलं त्यांच्या कलरिंगचे दुकान वगैरे आहे, त्यांना 15 लाख रुपये आम्ही कर्ज दिलेलं आहे घर बांधण्याकरता. ते परतफेड सुद्धा व्यवस्थित चालू आहे. तसंच आपण 5 ते 6 लोकांना कार कर्ज दिलेलं आहे, ते आपल्याकडे व्यवस्थित चालू आहे. 2 व्हीलर कर्ज दिलेलं आहे, 2 चाकी गाड्या सुद्धा दिलेल्या आम्ही 5 ते 6 लोकांना, ती सुद्धा आमची व्यवस्थित चालू आहे. अजून आपल्या बँकेच्या प्रगतीबद्दल काय सांगता येईल? आता कसं, मी जेव्हापासून या बँकेचा चार्ज घेतला, शाखेचा चार्ज घेतला, तेव्हापासून कसं म्हणजे प्रगतीच चालू आहे. तो आमचा NPA वगैरे 5 करोड होता, तो आम्ही 1.25 करोड पर्यंत आणला होता. 5 करोड पासून 1.25 करोड पर्यंत. त्याचा आमच्या म्हणजे बँकेतर्फे समजा सत्कार वगैरे नेहमी झालेला आहे. तसंच अटल पेन्शन मध्ये आपली शाखा नंबर 1 वर असते पुऱ्या बँके, म्हणजे रिजन मध्ये. आपला जो अकोला रिजन आहे
त्यामध्ये ज्या 64 शाखा आहे हो. त्याच्यामध्ये सुद्धा वरुड नंबर आहे, बकालची शाखा एक नंबर आहे बरं. अटल पेन्शन मध्ये. तसेच आपले जे जनविमा वगैरे आहे, आपण लोकांचे विमे काढतो. हो हो आपला 2 लाखाचं त्याला कव्हर आहे. हो. अं, सभासदांचे सुद्धा काही विमा असतात तुमच्याकडे, मध्यंतरी काही सभासद वगैरे हो. आपल्या बँकेत असे 4-5 लोकांना, 5 लोकांना आपण 2 लाखापर्यंतचा विमा फायदा मिळून दिलेला दिलेला आहे. दिलेला. तसेच आपले ते लोकमतचे जे वार्ताहर होते मागं मरण पावले आपले हनीस भाऊ, यांना आपण 4 लाखाचा फायदा करून दिला. म्हणजे यांचा ऍक्सिडेंट झाला होता, ऍक्सिडेंटचे 2 लाख आणि सामान्य विमा असे 4 लाखाचा आपण फायदा दिला. याशिवाय अजून काय सांगता येईल? आता काय, हे तर आमचं दैनंदिन वर्क आहे. बरोबर. म्हणजे जशी लोकांना सेवा देता येईल, हा, हा. म्हणजे आमच्याकडून कोणी माणूस दुखावला गेला नाही पाहिजे. बरोबर. एखादा माणूस जर दुखावला गेला तर आम्हाला वाईट वाटते. हा, 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 हा. एकंदरीत निश्चितच विदर्भ कोकण बँकेच्या या वडोबका शाखेची अत्यंत शानदार अशी प्रगती सुरेश गाडे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. आणि खरंच त्यांचा जो सोबती असेल, सर्व स्टाफ असेल, हा सुद्धा या ठिकाणी त्यांना हिरिरीने सहभागी होते आणि त्यामुळे निश्चितच बँकेची प्रगती त्यांना करता आली. कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दाता, वरुड बकाल.